महापुरुषांना, युगपुरुषांना, क्रांतिकारकांना अभिवादन करून आज या ठिकाणी ईव्हीएम हटाओ देश बचाओ हा नारा घेऊन या देशातील निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर व्हावा या मागणीसाठी आपण सगळे एकत्रित येऊन ही मागणी, हे आंदोलन आपण करत आहोत। खरं तर 1989 ला काँग्रेस पक्षाच्या कार्यकालामध्ये ईव्हीएम मशीन आले आणि काँग्रेसच्या काळामध्ये हे ईव्हीएम मशीन ज्यावेळी आपल्या देशामध्ये वापरलं जाऊ लागलं त्यावेळी भारतीय जनता पक्ष, आता सत्तेवर असणारे लोक, त्यामध्ये ज्येष्ठ भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी, सुब्रमण्यम स्वामी, तसेच आत्ताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या सगळ्या लोकांनी या ईव्हीएम मशीनला विरोध केला। मात्र त्यावर गांभीर्याने विचार झाला नाही। पुढे सत्तांतर झालं, काँग्रेसची सत्ता गेली, भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आणि खऱ्या अर्थाने ईव्हीएमचा खेळ या देशामध्ये होऊन लोकशाहीला खऱ्या अर्थाने सुरूंग लागण्याचं काम मागच्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात झालं। लोकसभेच्या निवडणुका 6 महिन्यापूर्वी झाल्या, त्यामध्ये जवळपास 31 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार विरोधी पक्षाचे महाराष्ट्रात झाले। नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने इस बार 400 पार अशा प्रकारचा नारा दिला, मात्र तो नारा पूर्ण झाला नाही। 240 एवढ्या जनसंख्येवरती, एवढ्या खासदारांवरती त्यांना समाधान मानावं लागलं। लोकसभेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये त्याच्या अगोदर आम्ही महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे असतील, राहुल गांधी असतील, यांना आम्ही सांगत होतो की ईव्हीएमचा घोटाळा जो आहे तो या देशामध्ये आपल्याला अनेक वेळा लोकशाहीला कलंकित करण्याचा, लोकशाहीला खतम करण्याचा कार्यक्रम करणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी एका ग्रामपंचायतीमध्ये 150 पावणे 200 उमेदवार उभे राहिले म्हणून बॅलेट पेपरवर त्या ठिकाणी निवडणूक घेण्यात आली। अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागला। म्हणून 156 उमेदवार जर दिले तर त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणूक होईल अशा प्रकारची ईव्हीएमची मशीनची व्यवस्था असताना निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी 450 उमेदवार मशीनवर टाकता येते ना अशा प्रकारची व्यवस्था केल्यानंतर राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, महाविकास आघाडीचे लोक असतील, यांना तळमळून आम्ही सांगत होतो की तुम्ही 500 उमेदवार देण्याची व्यवस्था महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या वतीने करा। त्या संदर्भात पत्रव्यवहार केले, मेल केले, प्रत्यक्ष भेटून तशा प्रकारचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला। नवे सिव्हिल सोसायटीचे जे काही ज्येष्ठ मंडळी यांच्या संपर्कात होते त्यांच्यासमोर देखील हा विचार मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीही ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही। 31 उमेदवार आले, महाविकास आघाडीला आणि इंडिया आघाडीला वाटलं आम्ही सगळं जिंकलं, मात्र हे भारतीय जनता पक्षावाले हरियाणा बरोबर जम्मू काश्मीरची निवडणूक झाली, छोटं राज्य विरोधी पक्षाला द्यायचं आणि मोठ्या राज्यावरती अशा प्रकारे आपली सत्ता काबीज करायची। महाराष्ट्रामध्ये झारखंड त्या ठिकाणी विरोधी पक्षाला द्यायचं आणि महाराष्ट्रासारखा मोठा प्रदेश घ्यायचा, अशा प्रकारची रणनीती ते वारंवार वापरतात। आणि म्हणून या ठिकाणी ईव्हीएमच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक लोक गेले, आतापर्यंत अनेक केसेस केल्या, अनेक दावे झाले, कधीही सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांच्या पक्षांच्या बाजूने निर्णय दिला नाही। ईव्हीएम रद्द करायला सर्वोच्च न्यायालय तयार नाही। निवडणूक आयोगाकडे अनेक याचिका झाल्या, अनेक आंदोलनं झाले, निवडणूक आयोग देखील हा निर्णय बदलायला तयार नाही। आणि म्हणून ईव्हीएम मशीन जर हटवायची असेल, लोकशाही वाचवायची असेल, खऱ्या अर्थानं पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राहून लोकशाही सक्षम करायची असेल तर मी सांगतो हाच रामबाण उपाय आहे की 450-500 उमेदवार त्याचं डिपॉझिट या सगळ्या प्रस्थापित पक्षांनी भरायचं। यांचा एक उमेदवार 50-50, 60-60 कोटी रुपये खर्च करतो। 2-4 कोटी रुपये उमेदवारी अर्ज भरण्याकरता, 500 उमेदवार देण्याकरता ह्या पक्षांवर जबाबदारी टाकायची आणि ही निवडणूक बॅलेट पेपरवर आणायची। अशा प्रकारचा प्रयोग फक्त ईव्हीएम मशीन हटू शकतं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय। आपण सगळे
महाविकास आघाडीचे त्यात बरेच लोक आहेत, महाआघाडीचे लोक आहेत, इंडिया आघाडीचे लोक आहेत. त्यांनी आपापल्या नेत्यांकडे हा आग्रह धरावा की तुमच्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील, लोकसभा निवडणुका असतील, विधानसभा निवडणुका असतील, जोपर्यंत हे ईव्हीएम मशीन हटत नाही तोपर्यंत अशा प्रकारे 500 ते 1000 उमेदवार देण्याचा प्रयोग यशस्वीरित्या राबवणं हे प्रस्थापित या ठिकाणच्या विरोधी पक्षात असणाऱ्या महाविकास आघाडी जी सत्तेत जाऊ इच्छिती त्यांनी हा प्रयोग केला तर आणि तरच हे ईव्हीएम मशीन हटेल. अन्यथा हे वारंवार होणार आहे, वारंवार लोकांचा अपमान होणार आहे, जनमताचा अपमान होणार आहे, मतदारांचा अपमान होणार आहे, लोकशाही कमकुवत होणार आहे आणि अशा प्रकारे हे सत्तेत कायमस्वरूपी राहणार आहेत. हे जर बदलायचं असेल तर अशा प्रकारची कृती सगळ्या विरोधी पक्षाने करावी, त्या संदर्भात जनजागृती करावी, त्या संदर्भात या पक्षांना आपण विनंती अर्ज करावा आणि तशा प्रकारची कृती करून घ्यावी. हेच खऱ्या अर्थाने यावरचं औषध आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो. माझं मनोगत शांततेत ऐकलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ. यानंतर आदरणीय ज्येष्ठ नेते मानवजी कांबळे साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करतील. या ठिकाणी उपस्थित भावांनो बहिणींनो, माझ्या अगोदर आता बऱ्याच सगळ्या लोकांनी आपण हे कशासाठी थांबलो हे सांगितलं. ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देऊन आपण संभाजी ब्रिगेडच्या सतीश काळे यांनी पुढाकार घेऊन शहरातल्या विविध सामाजिक संघटनांना एकत्रित करून एक संदेश देण्याचं काम आपण करण्याचा प्रयत्न आपण करतात. त्याबद्दल पहिल्यांदा मी सतीश काळे आणि त्याच्या सहकार्याचं अभिनंदन करतो. ईव्हीएम याच्याबद्दल विश्वास बहुसंख्य लोकांना नाही आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 2014च्या अगोदरपासून मी असेल, मारुती भापकर असतील, बाकीचे सगळे